हाय फ्रेंड्स, तर मी दीपाली तुमचे दीपाली स्टार वन या यूट्यूब चॅनलवर खूप मनापासून स्वागत करते। तर मी आज बनवणार आहे गुढीपाडव्यासाठी साखरेचा हार किंवा साखरेची गाठी पण आपण त्याला म्हणतो। अगदी 2 मिनिटांमध्ये आपण बनवू शकतो आणि खूप छान पद्धतीने आणि खूप सोपी अशी हिची पद्धत आहे बनवण्याची। तर चला मग आपण आता बनवूया। तर आपल्याला येथे थोडंसं पाणी आणि हे अप्पे पॅन घेतलेलं आहे मी। याला अगोदर छानपैकी धुवून घेतलेलं होतं आणि त्याला मी आता पुसून घेणार आहे। कारण की त्याच्यात थोडासा ओलसर भाग असला तर तो मी सर्व पुसून घेणार आहे एका कपड्याने। तर आता मी येथे धागा घेतलेला आहे जाडसर असा आणि त्याला पण मी धुवून घेतलेला आहे। तर हे अप्पे पॅन आणि हा धागा आपल्याला अशा या 2 गोष्टी लागणार आहे। आणि आपल्याजवळ जर अप्पे पॅन नसलं तर आपण छोट्या लहान वाट्या घेऊन त्यांच्यामध्ये पण आपण हे हार साखरगाठी बनवू शकतो। खूप छान पद्धतीने त्यामध्ये पण बनणार आहे। तर मी आता येथे अप्पे पॅनमध्ये तूप टाकलेलं आहे। तूप असं सर्व बाजूने पसरवून घ्यायचं आहे, कारण की आपला जे साखरगाठ आहे ते व्यवस्थित अशी निघली गेली पाहिजे। तर अप्पे पॅनच्या बाहेरच्या वाट्यांमध्येच आपल्याला तूप लावायचं आहे। आतून आपल्याला साखरगाठीसाठी पाक टाकायचा नाही आहे, म्हणून तिथे मी तूप लावलेलं नाही आहे। त्यानंतर जो हा आपण धागा घेतलेला आहे तो व्यवस्थित असा त्या वाट्यांमध्ये ठेवायचा आहे, मध्ये दाबून असा, कारण की आपण जो पाक टाकू तो त्यामध्ये व्यवस्थित बसेल आणि त्यातून तो धागा निघणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। तर ही सर्व तयारी झालेली आहे। त्यानंतर 1 वाटीभर साखर घेऊन त्यामध्ये अर्धी वाटी असं पाणी टाकायचं आहे। साखर बुडेल इतकंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे, कारण जास्त पण पाणी टाकलं तर आपल्याला त्याचा पॅकच करायचा आहे। तर इतकं पण पाणी पुरेसं होणार आहे त्या साखरला। आणि अप्पे पॅन मध्ये टाकण्यासाठी एवढीच साखर आपल्याला पुरेशी होते। तर मी आता येथे गॅसवर हा पाक बनवण्यासाठी ठेवलेला आहे। तर या पाकाला आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे जोपर्यंत आपला पाक असं छान होत नाही तोपर्यंत। तर आता याला एक उकळी आलेली आहे, तर मी यामध्ये आता 2 चमचे असं दूध टाकणार आहे। तर येथे मी आता 2 चमचे दूध टाकून घेतलेलं आहे आणि दूध टाकल्याने आपली साखरगाठ एकदम पांढरं शुभ्र बनते। तर हा पाक आता आपला बऱ्यापैकी झालेला आहे, कारण की एकच वाटी साखर असल्याने तो पाक बनवायला जास्त वेळ लागत नाही। तर तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता की तर आता आपण हे पाणी घेतलेलं आहे एका वाटीमध्ये आणि त्यामध्ये ह्या पाकाला टाकून बघितलेलं आहे मी की गोळा तयार होतोय का असा पाकाचा। तर तुम्ही बघू शकता की आपला पाक व्यवस्थित झालेला आहे। बघा कसा गोळी बनते पाकाची। तर आता आपण हा पाक व्यवस्थित झालेला आहे आपला। तर आपण आता अप्पे पॅनमध्ये याला टाकूया। तर ही प्रोसेस पटकन करायची आहे, कारण की पाक झाल्यानंतर लगेच याला अप्पे पॅनमध्ये टाकायचा आहे, नाहीतर तो पातेल्यामध्येच त्याची साखर होऊन जाते। तर हे आता आपण अप्पे पॅनमध्ये सर्व एकासारखं सर्व अप्पे पॅनच्या वाट्यांमध्ये टाकून घ्यायचं आहे, कारण की आपण 1 वाटी साखर घेतलेली होती ते प्रमाण बरोबर होतं आपल्या अप्पे पॅनच्या वाट्यांमध्ये टाकण्यासाठी। तर छानपैकी सर्व एकसारखं असं टाकून दिलेलं आहे मी आणि त्यानंतर फक्त 5 मिनटं याला सेट व्हायला लागतात। फ्रीजमध्ये ठेवण्याची काही गरज नाही। तर तुम्ही बघू शकता आपल्या जे साखरगाठी आहे त्या कशा छान झालेल्या आहेत। तर मी आता येथे चमच्याच्या मदतीने अशी काढण्याचा प्रयत्न करते हे याला। आपण तूप लावून घेतलेल्यामुळे त्या साखरगाठी एकदम व्यवस्थित अशा निघत आहे। तर या सर्व छानपैकी अशा निघाल्या आहे आणि थोडासा चमचा लावल्याने त्या व्यवस्थित अशा निघत आहे। तर तुम्ही बघू शकता किती छानपैकी आपल्या साखरगाठ एकदम 2 मिनिटांमध्ये बनून तयार झालेली आहे। तर आता आपल्या साखरगाठी एकदम छान झालेल्या आहे। तर तुम्ही बघू शकता की एकदम 2 मिनिटांमध्ये कशी आपली साखरगाठ व्यवस्थित झाली आहे आणि घरी बनवल्यावर आपल्याला काहीतरी एक समाधान पण मिळतं की आपण स्वतः काहीतरी बनवलेलं आहे म्हणून। तर अशा तुम्ही पण घरी करून बघा
तर बाहेरून विकत आणण्यापेक्षा आपल्या घरी आपण बनवून केलं तर खूप छान वाटतं आपल्याला. बाहेरून आणल्यावर त्यांच्याजवळ तो साचा असतो, तर त्यांच्याकडे ते वेगवेगळी डिझाईन येते आणि आपण घरी बनवल्यावर त्याला एकसारखीच डिझाईन असते. तर आपण असाच हार खारीक खोबऱ्याचा पण बनवू शकतो. तर असा हा हार मी बनवलेला आहे. तर तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा. आणि तुम्ही पण ह्यावर्षी गुढीपाडव्याला साखरगाठीचा हार घरीच बनवून बघा. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असल्यास तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.